नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आली आहे. तर माहिती अशी आहे की लाडक्या बहिणींसाठी म्हणजे लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ₹2100 ते कधी येणार आहेत. महिलांना आतुरता लागली आहे की लाडका भाऊ त्यांचे पैसे खात्यात कधी जमा करणार आहेत. तर त्यांनी अखेर तारीख सांगितली आहे. ते आपण पाहूयात नेमकं काय आहे लाडक्या बहिणींचं नवीन अपडेट. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार, अशी मोठी अपडेट आली आहे आता सध्या. तर मध्य प्रदेशातील मेरी लाडकी बहना योजनेप्रमाणेच महाराष्ट्रात 1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली होती. तर या योजनेसाठी पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबरमध्ये दर महिना ₹1500 याचप्रमाणे 5 महिन्याचे हप्ते देण्यात आले असून लवकरच लाडक्या बहिणींना 6वा हप्तासुद्धा 6व्या हप्त्याचे ₹2100 मिळणार आहेत. म्हणजे की आत्तापर्यंत महिलांना ₹1500 मिळत होते, ₹1500 मिळाले. पण आता 5 हप्ता होते म्हणजे ₹7500 त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. पण आता जो 6वा हप्ता आहे तो डायरेक्ट ₹2100 येणार असल्याची चर्चा आहे सर्वत्र. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महायुतीच्या या ऐतिहासिक विजयामागील मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. तर सत्ताधारी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर म्हणून विरोधी महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना जाहीर केली होती, ज्या अंतर्गत महिलांना दरमहा ₹3000 देण्याचं आश्वासन दिलं जात होतं. म्हणजे मी सांगितलं होतं लाडकी बहीण योजना तर होतीच, पण जर दुसऱ्या सरकारचा विजय झाला तर महालक्ष्मी योजना त्यांनी काढली होती. त्या महालक्ष्मी योजनेमध्ये ₹3000 दरमहा प्रत्येक महिलेला मिळणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र लाभार्थी महिलांना महायुतीवरच विश्वास व्यक्त केला आणि दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी आणखी बातमी समोर आली आहे. आपण ती पाहूयात. तर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा काय होती, तर पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही याची रक्कम जी आहे ₹1500 वरून ₹2100 करण्यात येणार आहे असे आश्वासन त्यांनी महायुतीने दिले होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील लाडक्या भगिनींना 1500 ऐवजी ₹2100 लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा आहे. जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की जे ₹1500 दरमहा चालू केलेत महिलांना, त्याच्याऐवजी ₹2100 दर महिना वाढून मिळणार आहेत. म्हणजे ₹600 वाढून महिलांच्या खात्यात येणार आहेत आता 6व्या हप्त्यापासून. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून त्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम ₹1500 वरून ₹2100 वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर सगळ्या लाडक्या बहिणींना एकच आतुरता आहे की त्यांचा पुढचा जो हप्ता आहे ₹2100 तो कधी येणार. तर महायुती सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच माझी लाडकी बहीण योजनेच्या 5व्या हप्त्याची आगाऊ रक्कम जमा केली होती. तेव्हापासून लाभार्थी महिला पुढील हप्त्याची म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत की कधी येणार आहेत पैसे. तर महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे आणि 23 नोव्हेंबरला त्याचा निकालही लागला आहे. आपण पाहिला आहे विजय कोणाचा झाला आहे. तर राज्यातील निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली आहे. तर त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 28 नोव्हेंबरनंतर जमा केला जाऊ शकतो. म्हणजे तारीख बघा तुम्ही, 28 नोव्हेंबरच्या नंतरपासून कधीही महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. की आता 20 नोव्हेंबरला जर मतदान झालं त्याच्यामुळे 3 दिवस त्याचे रिझल्ट लागण्यामध्ये गेले. 23 नोव्हेंबरला रिझल्ट लागला आणि 25 नोव्हेंबरला त्याची जी प्रक्रिया आहे पूर्ण मतमोजणी ती सगळी फायनल झाली असं त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली आहे. तर ते सगळं झाल्यानंतर थोडं शांत झाल्यानंतर माझी लाडकी बहीण जे आहे त्या योजनेचा 6वा हप्ता म्हणजे 28 नोव्हेंबर ही तारीख आहे. तर 28 नोव्हेंबर नंतरपासून महिलांच्या खात्यात पैसे यायला जमा व्हायला चालू होऊ शकतात. तर तुम्हाला आले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन अपडेट्स मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहील आणि तुमच्यापर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा 6वा हप्ता आला की नाही ते. धन्यवाद.